हा मिल्कशेक रोज पिला तर शरीरातली इतकी ताकद वाढेल की रोज येणारा थकवा नाहीसा होईल. अगदी झटपट तयार होतो. तर रेसिपी पूर्ण बघा. हाय, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर असंच भेटणार आहोत आपण एका नवीन रेसिपीसोबत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे खजूर घेतलेले आहेत. तर खजूर तुम्ही सुके किंवा म्हणजे आता हे थोडेसे ओलसर असता किंवा सुके असता किंवा तुम्ही खारीक असेल ना तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे. आपली रेसिपी नेहमी साधी सोपी असते. जे तुमच्याकडे आहे उपलब्ध ते तुम्ही वापरू शकता. तर इथे मी खारीक घेतलेली आहे. आता ही अगदी हाताने किंवा तुम्हाला जर जमत नसेल हाताने ते चाकूने कट करायची आणि त्याच्यामध्ये जी बी असते ना ती बाजूला करायची. आता इथे ज्या सगळ्याच खारका घेतलेल्या आहेत मी खजूर, तर त्याची सगळी बी आहे त्या आतमधल्या ते बघा चाकूने समजा हाताने नाही जमलं, चिवट असतं ते थोडंसं, तर चाकूने असं वर कट करून आपण त्यातली बी काढून टाकायची आणि वरचं जे आहे ते आपण बाजूला करून घ्या. ह्याच प्रकारे सगळे आपण खजूरची साल काढून घेऊया. सगळ्याच खजूरची आपण साल काढून घेतलेली आहे आणि बिया बाजूला केलेल्या आहेत. आता जे आपण बदाम घेतले होते, तुमच्याकडे काजू असतील बदाम असतील तर तुम्ही ते वापरू शकता. तर इथे मी बदाम वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये एक एक गिलासला थोडंसं कमी इथे आपण दूध टाकायचं आहे. जे म्हणजे आपले बदाम आणि खजूर जे आहे ती पूर्णपणे भिजेल इथपर्यंत आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचे. तर आता मी हे 2 तास भिजत घालते. पण जर तुम्हाला आधीच घालायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी तुम्ही ह्याचा मिल्कशेक बनवू शकता. आता इथे 2 तास भिजत घातलं की त्याच्यामध्ये म्हणजे साल वगैरे आपल्याला काढायचीच गरज नाही आहे. पण तुम्ही काढू शकता असं जसं तुमच्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे. हे व्यवस्थित भिजलं जातं. पण दूध घेताना नेहमी आपल्याला तापवलेलं दूध घ्यायचं आहे. कारण दूध तापवलेलं नसलं की खजूर आहे त्याच्यामुळे दूध फाटतं. तर इथे बघा आपलं मस्त असं हे जे भिजत घातलं होतं ना ते व्यवस्थित 2 तास पूर्ण झाले आणि हे व्यवस्थित भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता साल जर तुम्हाला निघाली तर तुम्ही काढू शकता, नाहीच निघाली तर शक्यतो आपण वापरली तरी चालेल. आता ह्याची छान अशी ते जे काही दूध होतं त्याच्यासकट आपण इथे मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. कारण हे छान असं भिजल्यामुळे त्याची पेस्ट अगदी बारीक होते, कुठेही जाडसर किंवा असे कण राहत नाही. आणि हे बघा मस्त अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. आता इथे एक पातेलं घेतलेलं आहे. आपण मिक्सरच्या भांड्यातली ती सगळी पेस्ट आपण काढून घेऊया. आता थोडंसं दूध टाकायचं त्याच्यामध्ये आणि परत एकदा तुम्ही फिरवून घेऊ शकता. कारण फिरवून घेतलं की व्यवस्थित अशी जी काही शिल्लक पेस्ट तयार राहते त्याच्यामध्ये ती सगळी पूर्णपणे निघून जाते. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता ही पेस्ट आणि दूध हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याला गॅसवरती ठेवून छान असं दाटसर होईपर्यंत मस्त असं उकळवून घ्यायचं. जेवढं आपण त्याला जास्त आणि दाटसर होईपर्यंत उकळवतो ना त्याची चव अजून छान लागते. त्यामुळे मस्त असं उकळवून घ्यायचं. तर हे बघा मस्त आपलं दूध तापलेलं आहे. आता साखर तुम्हाला जर आता खजूर वापरलेली आहे, खजूर आधीच गोड असते. साखर तुम्हाला आवडत असेल, थोडं अजून जास्त प्रमाणात गोड हवं असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरली तरीसुद्धा चालते. तर इथे मी साखर वापरली आहे थोडंसं गोडवा वाढवण्यासाठी. कारण त्याच्यामध्ये खजूर आहे, आपण दूध टाकलं त्यामुळे थोडंसं गोडपणा कमी झाला. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता. हे बघा इथे मस्त असं आपलं दाटसर ह्याला छान आपण खूप असं दूध वापरलं नाही त्यामुळे शक्यतो ते काय झालं की खूप दाटसरपणाच आहे त्याला. त्यामुळे खूप अशी जास्त आपलं उकळत बसण्याची पण गरज नाही. तर इथे आपलं मस्त 2 ते 2.5 ग्लास इथे मस्त मिल्कशेक आपलं खजूरचं मिल्कशेक तयार होतं. तर इथे छान असं याला उकळवून घेऊया. ते बघा मस्त तयार झालं आपलं खजूरचं मिल्कशेक. मस्त गरमागरम आहे. शक्यतो हे आपण जेव्हा थंडीच्या दिवसात पितो ना तेव्हा हे गरमागरम प्यायला छान लागतं. पण जेव्हा हे आपण उन्हाळ्यात पितो ना तेव्हा ते फ्रीजमध्ये अगदी थंड करून प्यायलासुद्धा खूप छान लागतं. हे बघा मस्त असा दाटसरपणासुद्धा आलेला आहे.
आता ह्याला फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी झाकून आपण 1 ते 1.5 तास थंड करून घेऊया आणि नंतर सर्व करूया. तर इथे आपलं मिल्कशेक मस्त थंड झालेलं आहे. आपण सर्व करूया. पाहुणे वगैरे आले तर तुम्ही असं झटपट बनवू शकता. पेस्ट जरी बनवलेली असेल आपण दुधात मिक्स केली की ते लगेच तयार होतं. तर हे आपलं मस्त थंड झालेलं आहे. आपण थोडेसे बर्फाचे क्यूब्स टाकले की अजून त्याच्यावरती थोडंसं हळूहळू टाकून द्यायचं. तर तयार झालं आपलं खजूर आणि बदामचं मिल्कशेक. अगदी झटपट रेसिपी आहे, पटकन होते आणि आपण पाहुणे वगैरे आले किंवा आपल्याला असंही ऊन लागलं किंवा उन्हात काहीतरी थंड प्यावंसं वाटतं, तेव्हा अगदी नुसतं थंड काहीतरी पिण्यापेक्षा आपल्या शरीराला एनर्जी देणारं जर काही असेल तर त्याहून बेस्ट अजून आपण काहीच नाही. कारण उन्हामध्ये ना शरीराला जास्त थकवा येतो आणि थंड पिलं की त्यामुळे एनर्जीसुद्धा येते आणि बदाम आणि खजूरने एनर्जीसुद्धा वाढते. त्यामुळे नुसतं थंड पिण्यापेक्षा असं आपण पटकन तयार करून आपल्या शरीरातला थकवासुद्धा कमी होतो. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. असंच जर तुम्हाला साध्या आणि सोप्या रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.